करण्याआधी त्यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलं, त्यांच्यावरती लघुशंका करण्यात आली, हे सगळे फोटो धनंजय मुंडे यांचा फोटो आपल्याला त्यांच्या या फलकावर दिसून येतोय आणि आक्रमक पद्धतीने ते आंदोलन करताना दिसतात। एकीकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे आणि सीएम आता विधानसभेमध्ये थोड्याच वेळामध्ये घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत असतानाच इथं कोकाटे आणि मुंडे यांच्या राजीनाम्याचं फलक घेऊन विरोधक आक्रमक करताना दिसतात। कोकाटे यांचाही राजीनामा घ्या अशी मागणी आता या विरोधकांकडून केली जाते। त्यांच्या हातामध्ये आपल्याला वेगवेगळे फलक दिसून येत आहेत आणि विरोधी पक्षातील तिन्ही पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। दुसरीकडे जी महत्त्वाची अपडेट आपल्याकडे येते, मुख्यमंत्र्यांनी आता मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती आहे। थोड्याच वेळामध्ये ते विधानसभेमध्ये याविषयीची घोषणा करणार असल्याची माहिती आहे। तर काल जेव्हा बैठक झाली त्याच वेळेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट आदेश दिलेले होते राजीनामा देण्याचे आणि त्यानुसार कालच धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिल्याची माहिती समोर येते। त्यांचे पीए हे सागरवर गेलेले होते, सागर बंगल्यावर, आणि तिथे त्यांनी हा राजीनामा सुपूर्द केला मुख्यमंत्र्यांकडे आणि आता मुख्यमंत्र्यांनी लागलीच तो राजीनामा स्वीकारल्याची माहिती ही समोर येते। आणि आता जेव्हा हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, याच अधिवेशनामध्ये विधानसभेत याविषयीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे ही घोषणा करताना नेमकं काय बोलतात मुख्यमंत्री याकडे लक्ष असेल। दुसरीकडे विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झाल्याचे दिसतंय। धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि त्याचबरोबर कोकाटेंचाही राजीनामा घ्या अशी मागणी ते करताना दिसत आहेत। युती सरकार विरोधात घोषणाबाजी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने विरोधी पक्षातील हे आमदार इथं जमलेले आहेत। त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। आकाचा आका असं म्हणत त्यांनी आता राजीनाम्याची मागणी केली आहे। पण दुसरीकडे जी माहिती आपल्याकडे येते त्यानुसार धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे। त्यांनी कालच आपला राजीनामा दिला होता। त्यांचे पीए हे सागर बंगल्यावर गेलेले होते राजीनामा घेऊन अशी माहिती आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये जेव्हा अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल त्यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस याविषयीची घोषणा करणार आहेत। दरम्यान तिकडच्या हालचाली आपण बघितल्या तर आता विरोधकांची प्रतिक्रिया येईल, त्याचबरोबर सत्ताधारी सुद्धा जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत तेही या ठिकाणी प्रतिक्रिया देऊ शकतात आणि मुख्यमंत्री फडणवीस Jawab.
आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे. आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा. मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है. मंत्री फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय, मी तो स्वीकारलेला आहे आणि पुढच्या कार्यवाहीसाठी तो राजीनामा मी राज्यपालांकडे पाठवल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय. मात्र धनंजय मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. फडणवीस ज्यांनी राजीनामा देण्याचे आदेश काल दिलेले होते मुंडेंना, त्यानंतर त्यांनी राजीनामाही दिला मुंडेंनी आणि तो राजीनामा स्वीकारल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा अखेर झालेला आहे आणि एकीकडे ही दृश्य आपल्याकडे येत आहेत, एकीकडे हे विरोधक आक्रमक झालेले आहेत, ते आंदोलन करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे फडणवीस सभागृहामध्ये जाताना आपल्याला दिसून आले आहेत. त्यांनी सगळ्यात आधी या परिसरामध्ये आल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. जी मागणी केली जात होती वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची, तो राजीनामा झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी कळवलेलं आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. कालच त्यांनी आपला राजीनामा दिला अशी माहिती समोर येते आणि मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारलेला सुद्धा आहे आणि पुढच्या कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती ही समोर येते. त्याच्यामुळे आजचं हे जे अधिवेशन आहे आपण बघितलं तर मागे खाली पायऱ्यांवर आंदोलन सुरू होतं आणि दुसरीकडे सीएम हे सभागृहामध्ये जात होते. त्यांनी जरी घोषणा केली असली तरी देखील विरोधक मात्र गदारोळ करण्याची शक्यता आहे. दरम्यान यानंतर थेट जाऊयात मस्साजोगमध्ये. आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे थेट मस्साजोगमधून जोडले गेले आहेत. त्यांच्यासोबत धनंजय देशमुख सुद्धा आहे. माझं नुकसान झालं, काय मला पायपीट करावं लागली, किती प्रेशर होतं, काय काय षडयंत्र रचले गेले, यावर मला बोला. मला या गोष्टीवर आम्ही कधी बोललोय नाही याच्या आधी आणि आम्हाला ह्याचं काही देणं घेणंही नव्हतं. परंतु ही सगळी जी साखळी होती ती या सगळ्यांना माहीत होती. त्यांनीच वेळीच हा निर्णय घेऊन याच्यामध्ये कुठंतरी एखादं पाऊल उचलायला पाहिजे होतं. ते लोकप्रतिनिधी होते पण तसं कुठंही केलं नाही. का तर चुकीचा जरी असला तरी जवळचा माणूस असल्यानंतर चुकीला चूक म्हणणं हा खरा पुरुषार्थ आहे, पण तो पुरुषार्थ दिसला नाही कुठेही. म्हणून मला त्या गोष्टीवर जास्त बोलायचं नाही. तुम्ही समाधानी का नाही आहेत? राजीनाम्यावर समाधानी का नाही आहेत? आम्ही कुठं एखाद्या गोष्टीत ती मागितली होती का? ही भूमिका होती का आमची? आमची भूमिका आहे न्यायाची. जे 2.5 महिन्यात आम्हाला आमच्या गावाला जे 18 पगड जातीतले लोक आहेत गरीब, त्या लोकांना विचारा तुम्ही किती त्रास झालाय. न्यायाची भीक मागताना आम्हाला काय काय त्रास झालाय. आम्ही सगळ्या गोष्टी सीएम पर्यंत, मुख्यमंत्री साहेबांकडे, अजितदादांकडे हे कशा सांगू शकतो? मग ह्याच्यावर कुणी काय केलं का? इथं फक्त यंत्रणा राबवल्या, त्यांनी त्यांचं काम केलं. परंतु जे काही अराजकता माजलेली आहे जशाला तशी, फक्त SP साहेबांची बदली झालेली आहे, त्याच्या खालची जी मंडळी आहे सगळी, आज देखील त्यांनी खासदार साहेबावर सुद्धा कमेंट एखाद्या ग्रुपवर एखादा पोलीस PSI कार्यरत असलेला करतो. म्हणजे ह्याचा विचार केलेला आहे का? झालं. परंतु दादा अयोध्येच्या मुद्द्यावर तो उशीर नाही झाला का? 3 महिने झाले. 3 महिने झाले राजीनामा नाही झाला. त्यांनी पाळला की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यातच आहेत. त्यांचा प्रश्न शब्द असा आहे, याच्यात कुणालाही सोडलं जाणार नाही आणि ह्याच्यात कुणी जरी असला तरी त्याला शिक्षा दिली जाईल. शेवटचा आरोपी फासावर लटकेपर्यंत आम्ही सोडणार नाहीत, असा त्यांचा शब्द आहे. ती त्यांची भूमिका आहे आणि त्यांना ती चोख पार पाडली. उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले आणि एक बैठक झाली.
मुख्यमंत्री स्वतः बोलून घेऊ नाही शकत? मुख्यमंत्र्यांना आधी कळत नाही? आणि आज आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारण जेवढं घाणेरडं होत चाललेलं आहे, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला फंड नाही देणार, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला अधिकार नाही देणार, पण एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही, स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे. महाराष्ट्रात 2 ठिकाणी सध्या आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. एक अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री विधान भवन परिसरामध्ये आल्या त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सांगितलं की मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे आणि मी तो स्वीकारलेला आहे, राज्यपालांकडे तो पाठवलेला आहे. इकडे मसाजोगमध्ये धनंजय जसे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती, लोकांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडियावरती बघितले, आज पूर्ण जिल्हा आमचा बंद आहे. आणि मी कालपासून रात्री 12 वाजता एसपी साहेबाला बोललो, आताही एसपी साहेबांना बोलतो. लोकांच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत. आज पहिल्यांदाच संतोष अण्णा देशमुख कुटुंबियांची सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा हा घेतला पाहिजे. लंडनची बैठक जी आहे ती धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती झालेली आहे. हे बघा, राजीनामा नक्कीच घ्यायला उशीर झालेला आहे. आणि पण लोक आता रस्त्यावरती उतरणं चालू केले. मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा गुन्हा दाखल करायला किंवा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड ह्यांना मुख्य आरोपी करा म्हणून जेव्हा लोक रस्त्यावर उतरले होते, 1 लाखापुढे लोक रस्त्यावरती बीड जिल्ह्यामध्ये उतरले होते. आणि राजीनामा जर झाला नाही तर हीच परिस्थिती परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये दिसून येईल. परंतु सुरेश दास म्हणतात की खंडाळीची बैठक जी आहे ती सातपुडा बंगल्यावरती धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती झालेली होती, त्यामुळे याचं कनेक्शन आहे म्हणून. खंडणीमुळे हत्या झाल्याचा आरोप आहे, 400 सुद्धा उल्लेख आहे. त्यामुळे ही बैठक जर सातपुड्यावर झाली असेल तर धनंजय मुंडेंना यावर करावं अशी मागणी होते. तुम्ही याला सहमत आहात? हे बघा, जर ही खंडणीची जे धस अण्णा बोलले आहेत, मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळत आहे, ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही. तसं जर असेल तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. तुम्हाला वाटतंय का की हे सगळं एकदम हलगर्जीपणाने केलं गेलेलं आहे, त्यामुळे एवढा उशीर झाला का? हे बघा, जेव्हा नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये हा विषय जेव्हा मी मांडला होता आणि माझ्यासोबत पहिल्यांदा असं दिसलं, तुम्ही बघितलं असेल की सत्ताधारी पक्षांनी सुद्धा हा विषय मांडला. ह्याची वस्तुस्थिती सर्वांनी बघताना ज्या पद्धतीने या कुटुंबावरती अन्याय झालाय, सर्वच सभागृहामध्ये या विषयावरती बोलले. सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली. आणि जेव्हा पोलीस प्रशासनमधले एसपींची बदल झाली, सीआयडीची चौकशी लागली, चौकशी लागल्यानंतर जे काही कालपर्यंत तपास आम्ही बघितला, आमच्या आमदारांचं त्याच्यावरती लक्ष आहे. तर मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक आहे की हे जे वाल्मिक कराड आहे की ह्यांना फासावर चढवलं पाहिजे सर्व आरोपींना आणि राजीनामा धनंजय मुंडे साहेबांचा घेतला पाहिजे. संदीप क्षीरसागर बोलत होते. संदीप क्षीरसागर म्हणाले, जर खरंच सातपुड्यावर खंडणी संदर्भातली बैठक झाली असेल तर धनंजय मुंडे यांना सह आरोपी सुद्धा केलं पाहिजे. सभागृहामध्ये निघून गेलेत आणि सभागृहाच्या पायऱ्यांवर, विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झालेत. एका बाजूला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे, दुसरीकडे कोकाटेंचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी करत आहेत. आता या संदर्भात मध्ये जे आहे पक्षाची जी भूमिका आहे ते पक्षाचे अध्यक्ष जे आहेत ते लवकरच जाहीर करतील. परंतु पक्षाची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आम्ही कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही. न्यायाची भूमिका आमची राहील. कुठल्याही चुकीच्या कृत्याला, मग तो कार्यकर्ता असेल, नेता असेल, मंत्री असेल, त्या बाबतीमध्ये योग्य तो आम्ही निर्णय घेऊ.
आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे. एकूण जे आपण वर्तमानपत्राने तुम्ही जे आम्हाला दाखवता सांगता त्याच्यामधून हे बरोबर आहे की कोणी वाल्मिक कराड आणि त्याचे ते काही लोक जे आहेत त्या लोकांनी हे अतिशय निर्घृण असं म्हणजे बघवत नाही अशा काही गोष्टी ज्या केलेल्या आहेत दुष्ट प्रवृत्ती जी आहे हे बरोबर आहे. आता याच्यामध्ये धनंजय मुंडेचा किती संबंध आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. पण ते काही का असेल ना त्यांच्यावर होणारे जे आरोप पाहून त्यांनी स्वतःहून नैतिकतेला धरून तो राजीनामा घेण्यात आलं होतं. कुठे लहान मुलींवर अत्याचार, कुठे महिलांवर रेप होतो, मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडलं आणि म्हणून काही ऍक्शन करू शकत नाही. बसमध्ये एखादे रेप होतो आणि मंत्री सांगतात आता आम्ही अवेअरनेस आणि अलर्टनेसचे कॅम्पेन वाढवायचा प्रयत्न करतोय. तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे. खून कधी झाला त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं, खून झाल्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्याच आमदारांनी हा विषय घेतला होता, जोरदार नागपूरमध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते अक्का म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. पण ते काही न देता बरं आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिताताई असतील, धसजी असतील हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते. भाषणं झाली, प्रत्येक बाजूने भाषण झालं, प्रत्येकाने भाषणात जी काही ते संतोष देशमुखवर जे काही प्रकार झाले होते, अत्याचार असतील, एकदमच भयानक प्रकार म्हणजे कधी असं ऐकलं नव्हतं आपण, असं सगळं भयानक याचं वर्णन केलं. जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला स्तब्ध केलं होतं. पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील. पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते, कोणी बांधले होते, मैत्रीच्या नात्यात बांधले होते, कोअलिशन धर्मामध्ये बांधले होते, कुठच्या कारणामुळे बांधले गेले होते हे आम्हाला माहित नाही. पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ, चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल. डिसेंबर संपूर्ण गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, आज मार्चमध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर काल जे भयानक फोटो आलेले आहेत, मला वाटत नाही महाराष्ट्राने कधी अशी हत्या पाहिली असेल. सगळेच हादरून गेले. म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील, व्हिज्युअल पाहताना देखील डोळ्यात पाणी होतं. अजूनही विचार करू शकत नाही की त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय त्यांच्या मनात असेल, काय त्यांचं हृदय काय असेल त्यांच्या मनात खरोखर कळत नाही. माझंही मन हलून गेलेलं आहे. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात एक तरुण सरपंच असेल, तो कोणाचा भाऊ असेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाचे वडील असेल, सगळ्यात महत्त्व म्हणजे भाजपचे पण कार्यकर्ते होतच ना ते. आज आपण काही लोकांना पाहतो, काही चिरीमिरी लोक आहेत जे सांगतात, धमके देतात की आम्ही फंड नाही देणार सरपंचांना, असं करू तसं करू, सरपंचांना न्याय द्या पहिला. आज जर ह्या सरपंचाला न्याय नाही दिला तर मग आपण राज्य म्हणून चाललोय तरी कुठे. भाजपची एक टॅगलाईन होती महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण हा महाराष्ट्र ज्याच्यात गुन्हेगारी सुरू आहे तो थांबलाच पाहिजे, थांबवलाच गेला पाहिजे. आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे. कारण काल अजून एक बातमी कानावरते, ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत, अजितदादांच्या घरी गेलेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचा, राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा. खरं तर मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं, राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता, हकालपट्टी केली पाहिजे होती. पण आता इथे थांबून चालणार नाही. आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे, नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आली. चार्जशीट झाली पाहिजे, कारण आज सगळं कळतं ना, आपल्याच माध्यमातून सगळं कळतं. मी अजूनही तुम्हाला अजून एक सांगतो, जे कोणी त्या फोटोमध्ये आहेत, ज्यांनी कोणी खून केला आहे, माझी तर मागणी आहे, मला माहित नाही इतर सगळे सहमत आहेत की नाही, पण माझी मागणी ही आहे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, एक उदाहरण झालं पाहिजे.